गुड मॉर्निंग. आज लास्ट लेक्चर आहे डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्हच्या. याच्यानंतर स्टेट बोर्ड बघणार होतो आपण, बट आधी इंटिग्रेशन ते संपूर्णच घेऊ. अजून नियरली आपल्याला 10 days लागतील, कारण परत काय फॉर्म्युला बुकमध्ये ग्राफचा जो सेक्शन आहे तो परत आपल्याला व्हेक्टर सेकंड चॅप्टरमध्ये लागणार आहे. जे डबल ईसाठी एका स्टेट बोर्डसाठी पण लागणारच येतो, आणि त्यावेळेस ग्राफ परत बघायला लागते. त्याच्यापेक्षा आपण एकदा संपूर्ण टाकू याला. आज लास्ट लेक्चर डिफरन्शिएशनच्या नंतर इंटिग्रेशन चालू होईल. इंटिग्रेशनला 5 दिवस लागते, समजा 5 days. अँड देन बेसिक ग्राफच्या तुम्हाला किती, म्हणजे तुम्हाला ग्राफबद्दल किती माहिती आहे काय माहिती मला, बट मी ग्राफवर 2-3 लेक्चर घेतले की स्लोप काय असतो, डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, ग्राफ का तयार करतो आपण, का नाही, एक्स वाय झेड काय असतात, कोऑर्डिनेट काय असतात, त्याच्यावर आपण 2-3 लेक्चर घेऊ हार्डली. नंतर मग स्टेट बोर्डवर जाऊ, कारण स्टेट बोर्डमध्ये ग्राफ लागणार आहे आपल्याला सेकंड चॅप्टरपासूनच. ओके, काल एक होमवर्क दिला होता मी, फाइंड dy/dx अँड dy/dz. ओके, इथे एखादा तिथं y झाला असेल किंवा मग ब्रॅकेटमध्ये ज्यावेळेस प्रॉब्लेम दिला त्यावेळेस इथं y झाला असेल तर सॉरी तो z होता. हा काय, इफ y इज इक्वल टू √x² प्लस z². ज्यांनी ट्राय केला व्हेरी गुड, ज्यांनी नाही केला त्यांच्यासाठी पण हे. ट्राय केला त्यांच्या पण चुकलं आहे. ते काय चुकलं ते बघा. तुम्ही काय केलं, dy/dx इफ y इज इक्वल टू u प्लस मायनस v प्लस मायनस w राहतो, त्यावेळेस का आपण काय करतो, d/dx u प्लस मायनस dv/dx प्लस मायनस dw/dx. आपण डायरेक्टली असं घेतो ज्यावेळेस इथं प्लस असेल. इथं पण होता काय प्लस, तर याचे डायरेक्टली असं नाही होणार, असं नाही होणार. हा थेरम नाही होणार, कारण काय ब्रॅकेटमध्ये प्लस आणि अंडररूटमध्ये प्लस हे दोघं वेगळ्या गोष्टी आहेत. ते कसं केव्हा झालं असतं, ज्यावेळेस y इज इक्वल टू x² प्लस y² असं राहिलं असतं, तर मी ते केलं असतं. इथं काय अंडररूट आहे. आठवण ठेवायचं, डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन ज्यावेळेस पण तुम्ही घेणार कोणते आणि त्याचे अंडररूटमध्ये असेल तर त्याला आधी अंडररूटमधून ब्रॅकेटमध्ये कन्वर्ट करा. कसं होईल, √x म्हणजे काय लिहितो आपण x⁻². ज्यावेळेस अंडररूटमध्ये असतो त्यावेळेस आपण लिहितो x⁻iti½. तर हा काय होईल x² प्लस y²⁻². ओके, फाईन काय करायचं आहे, dy/dx. काय येईल तो, d/dx √x² प्लस z². याला कसं करणार, d/dx ब्रॅकेटमध्ये x² प्लस z²⁻². आता फॉर्म्युला काय आहे मग, d/dx f(x)⁻n असेल तर n f(x)⁻n−1 d/dx f(x). हा फॉर्म्युला आहे. इथं f(x) काय आहे, ब्रॅकेटमधली टर्म, पॉवर काय n 1/2. काय येईल मग, पॉवर आधी फ्रंटला, नंतर ब्रॅकेटमध्ये f(x) म्हणजे x² प्लस z² ॲज इट इज, आणि नंतर मग d/dx ऑफ f(x) म्हणजेच काय x² प्लस z². हा ॲज इट इज इथं काय येईल 1/2 - 1 n-1 घेतो आपण. 1/2 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये काय x² प्लस z², 1/2 - 1 -1/2. पॉवरला काय आहे मायनस आहे वरती. ओके, हा काय येईल, याचे डेरिव्हेटिव्ह घेऊ. आता याचे डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्सने घेतो म्हणून हा राहील तुमच्या 2x प्लस इकडं काय 0, तर डायरेक्ट 0.
याचे काय होईल बघा, कोणत्याही ब्रॅकेटला किंवा कोणाच्याही रेस टूला जे पॉवर असेल तिच्या मायनसमध्ये असेल तर तिला डिनॉमिनेटरमध्ये ठेवून घ्यायची. म्हणजे काय येईल 1/2x² + y² रेस टू 1/2 इंटू 2x. या 2xला मी इथं ठेवलं. 1 × 2x येतो वरती, हां डिनॉमिनेटरला नाही, मल्टिप्लाय तसं पूर्ण टर्मला 2x वरती आला. हा तुमच्या 2 आणि हा परत अंडर रूटमध्ये चालला जाईल z². कारण ब्रॅकेटच्या रेस टू पॉवर 1/2 असेल तर ती म्हणजे काय असेल अंडर रूट. दॅट्स अ dy/dx. नंतर dy/dz, सॉरी dy/dz. dy/dz कसं होईल, dy/dz इथं येईल अंडर रूट y ची व्हॅल्यू x² + z² इज इक्वल टू dy/dz. ह्याला मी कसं लिहिल, ब्रॅकेटमध्ये लिहून घेईल x² + z² रेस टू 1/2. डेरिव्हेटिव्ह घेताना काय होईल, परत हा f(x) आहे म्हणजे f(z) आहे, झेडने घेतोय, हा पूर्ण f(z) आहे रेस टू पॉवर 1/2 आहे, पॉवर आधी, नंतर f(z) रेस टू पॉवर -1, नंतर dy/dz ऑफ f(x) पूर्ण टर्म, सॉरी f(z) पूर्ण टर्म, ब्रॅकेटमध्ये जेवढी टर्म असेल पूर्ण, याचे काय होईल -1/2 होईल. याच्या 2z कसं झालं, याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल तो 2 पुढे येईल, तो झाला 2z. हा काय झाला मायनस होता, देन हा येईल खाली, रेस टू 1/2. हा तुमचा 2z. मी काय करतो 2zला परत इथं ठेवून घेतो, तो 1 आहे म्हणून 1ने मल्टिप्लाय करून दिलं आहे पूर्ण टर्मवरती. 2z/2 x² + y² याला रेस टू 1/2 आहे तर अंडर रूटमध्ये. ज्या वेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार आहे किंवा इंटिग्रेशनमध्ये पण इंटिग्रेशन घेणार आहे आणि तुम्हाला जे अंडर रूटची टर्म दिसली तर त्याला रेस टू 1/2 मध्ये ठेवायचे, नंतर मग डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन बाय दिस फॉर्म्युला. ओके, अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट सांगतो जे आपल्याला लागणार आहे. If y is equal to 2x³, then find dy/dx d²y/dx². याला काय म्हणतात, नवीन नीट लिहितो मी, लिहिताना हे झालं d²y/dx² फाईंड करायला लावला. ह्याचे मिनिंग काय होतं, x × x x², y × y y², d/dx × d/dx इज इक्वल टू d²/dx². काय x × x जसा x² होतो, y × y जसा y² तसा d/dx × d/dx d²/dx. याला म्हणतात डबल डेरिव्हेटिव्ह. का म्हणतात त्याला डबल डेरिव्हेटिव्ह.
आपण जे पाहिलं फिजिक्समध्ये कुठे जाणार आहे, तर फिजिक्समध्ये व्हेलॉसिटीची डेफिनेशन येते dx/dt, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. किती टायमात तुम्ही किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. ओके. अँड ॲक्सेलरेशन ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय तो dv/dt, चेंज इन व्हेलॉसिटी इन टाईम. एका पर्टिक्युलर टाईममध्ये किती व्हेलॉसिटीमध्ये चेंज आला म्हणजे ॲक्सेलरेशन येणार आहे. नंतर मी जस्ट सांगतो तुम्हाला. आता बघायचं काय आहे dv/dt, पण v इज इक्वल टू काय dx/dt. मी याला कसं लिहू शकतो d/dt असा v लिहिला, या व्हीला असा लिहिला मी. ओके. d/dt v काय बट dx/dt, तर तो काय होईल dx/dt. याला कसं लिहिलं मी d/dt the d/dt into d/dt d²/dt² x. आला डबल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे काय डिस्टन्सचा डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम. डिस्टन्सचा डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय ॲक्सेलरेशन. ते नंतर येणार आहे, अजून नाही, पण जस्ट सांगतो मी त्याला कसा यूज होतो त्याच्यास. आता याला सॉल्व करताना डबल डेरिव्हेटिव्ह विचारला आहे त्याने, डायरेक्टली सॉल्व करताना मी काय करेल याला d²/dx² इज इक्वल टू d/dy ब्रॅकेटमध्ये dy/dx, सॉरी इथं x आहे हां, d/dx dy/dx हा तुमचा d/dx ॲज इट इज राहील. ओके. याचे काय होईल d/dx yची व्हॅल्यू काय दिली 2x³. ओके. मग आधी मी हा डेरिव्हेटिव्ह घेईल, नंतर जी पण टर्म येईल परत त्याच्या पण डेरिव्हेटिव्ह घेईल. याला म्हणतात डबल डेरिव्हेटिव्ह, दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आपल्याला. हा तुमचा d/dx ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर 3 पुढे येईल म्हणजे 3 × 2 हा 6x². नेक्स्ट टर्म आता याच्याने याच्या डेरिव्हेटिव्ह घेईल. या टर्मकडे पाहिलं तर 6 हा कॉन्स्टंट आहे, सो आउटसाईड येऊन जाईल d/dx x² राहील. d/dx x² राहील. याला सॉल्व करताना हा 2 परत पुढे येईल, 2 × 6 6 × 2 dx/dx. हा x कसा आला 2 - 1 असा. 6 × 2 12 dx/dx 1. सो ॲन्सर आलं 12. अजून एक गोष्ट आठवून ठेवा, ही जे पॉवर आहे ही पॉवर डीला आहे, वायला नाही. ते असं नाही, दिस इज रॉंग. डबल डेरिव्हेटिव्ह डीवा पॉवर द्यायची, नंतर वायला यायच्या, आणि डी एक्सला पॉवर द्या. dx² d²/y. सेम प्रॉब्लेम घेऊ आपण डबल डेरिव्हेटिव्हसाठी. सेम प्रॉब्लेम घेतो आम्ही. काय फाईंड करायचं आहे d²y/dx². काय करेल मी याला d/dx ब्रॅकेटमध्ये ठेवतोय, d/dx सिंगल म्हणजे काय केलं ते स्प्लिट करण्यापेक्षा वेगवेगळे लिहून घेतले डेरिव्हेटिव्हच्या पॉवरला. म्हणजे x² होता तर मी काय लिहिला x × x, बाकी काही नाही. हा तुमचा y, हा d/dx, हा d/dx y काय दिलं आहे अंडर रूटमध्ये x² z². ओके. काय होईल d/dx ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर, मध्ये काय d/dx x² z²⁻². काय x² + z²⁻². d/dx
पुढे याचे डेरिव्हेटिव्ह घेताना फंक्शनच्या फॉर्म्युला यूज करणार. 1/2 आउटसाइड नंतर f(x) (n-1). n-1 means इथं 1/2 - 1. ओके, into d/dx of f(x) म्हणजे x² + z². हा d/dx ॲज इट इज. थोडा लंबा जाएगा, थोडं लंबा जाईल ना, लांब आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. 1/2 ॲज इट इज ठेवला मी. याचे काय होईल, डायरेक्टली लिहितोय तो खाली चालला जाईल कारण मायनसची पॉवर होईल. हा x² + y². याचे डेरिव्हेटिव्ह येईल twice x. नेक्स्ट d/dx ॲज इट इज काय होईल, 2x वरती घेतो मी. हा 2 गेट कॅन्सल त्यावेळेस केला नव्हता का आपण. ओके, 2 गेट कॅन्सल. हा काय राहिला x/x² y² 1/2. आता याला सॉल्व करण्यासाठी ॲक्च्युली हा प्रॉब्लेम जास्त कॉम्प्लिकेटेड झाला. याला सॉल्व करण्यासाठी वेगळा रूल आहे, त्याला u/v असं म्हणतात, पण तो आपल्याला नाही. u/v म्हणजे काय माहिती का, न्यूमरेटरला पण एक्सच्याच फंक्शन आहे, डिनोमिनेटरला पण बघा एक्स आहे. हे दोघं फंक्शन आहेत. जसं आपण x × x² + y² घ्यायचो, हा पण f(x) आहे, हा पण, याला आपण u म्हणायचो, याला v म्हणायचो. तसं आता काय आहे, x वरती येणे खाली म्हणजे तो डिव्हायडेशन, आणि त्यासाठी डिव्हायडेशनचा रूल यूज होतो, तो आपल्यासाठी नाही. आपण इथपर्यंत स्टॉप करू. तुम्हाला नाही इथे. लगभग डेरिव्हेटिव्ह संपलं आहे आपलं. और क्या काय आहे का, काहीच नाही. लास्ट होमवर्क घेऊन घ्या. उद्यापासून न्यू टॉपिक इंटिग्रेशन स्टार्ट करू आपण. फाईन dy/dx and dy/dz if y is equal to x² sin x plus log of x sin x. y is equal to √x cos x plus log of z 2x². (5x² log of z² plus cos of 2z इंटू ब्रॅकेटमध्ये 2z². तीनच एक्झाम्पल आहे आजचं लेक्चर एकदम लहान होतं कारण ते राहिलंच काय नव्हतं. फक्त एकच कन्सेप्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आज जर पाहिली तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, डबल डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणतात, डबल डेरिव्हेटिव्ह. आठवण ठेवजा, ॲक्सलरेशनमध्ये लागणार आहे आपल्याला. सिम्पल मिनिंग याच्या परत सांगतो मी, d/dx इंटू d/dx असा मिनिंग आहे त्याच्या, बाकी काहीच नाही. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. ओके, ते एक राहिलं होतं ॲक्च्युली, कालच सांगायला पाहतो मी, ते राहिलं होतं म्हणून मी हा लेक्चर वाढवला थोडंसं. परत प्रॅक्टिस करा. संपलं आहे. अजून एक गोष्ट सांगतो, आपल्याला डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपण यूज करणार आहे त्यावेळेस आपल्याला एवढे हार्ड डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नसते. आपण जास्तीत जास्त आपले प्रॉब्लेम हे पॉवरच्याच फॉर्म्युलामध्ये मूव्ह होत असतात. अँड मोमेंटम चॅप्टर ज्या येतं, मोमेंटम म्हणण्यापेक्षा फोर्स चॅप्टर ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला एकदा u × v लागतो, ते पण एक डेरिव्हेशनमध्ये लागणार आहे. मग तुमची प्रॅक्टिस होणं इम्पॉर्टंट आहे म्हणून घेतलं आपण.
ओके. सो फ्रॉम टुमॉरो वी विल स्टार्ट इंटिग्रेशन. इंटिग्रेशन बेसिकली समेशनचं काम करतं. समेशन म्हणजे बेरीज करणे, सम करणे. समेशनचंच काम इंटिग्रेशन पण करतं, पण आहे काहीतरी कंटिन्युअस बॉडी आणि डिस्क्रीट व्हॅल्यूसाठी. ते उद्या पाहू. अजून बघा एक गोष्ट सांगतो, होमवर्क देताना होमवर्क नीट करायचा. मीन्स करायच्याच. काही लोक करत नाही. का करत नाही मला नाही माहिती. आता ठीक आहे, आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन बघतो, एक फॉर्म्युलाचं बघतो, पण ज्यावेळेस खरं म्हणजे ज्यावेळेस आपलं JEE फिजिक्स स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला स्वतःहून करायचे आहे. ते मी सांगेल इथून की तुम्हाला हे प्रॉब्लेम करायचे, ते डायरेक्ट बुकमध्ये प्रॉब्लेम लिहिलेले असतील, एक्झरसाईज डायरेक्ट लिहिलेली असेल. मी तुम्हाला इथं प्रॉब्लेम लिहून देणार नाही की हा होमवर्क आहे की तो होमवर्क आहे. बुकमध्ये प्रॉब्लेम्स असतील, प्रॉब्लेमच्या खाली ऑप्शन दिलेले असतील, तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचे आहे. इवन मी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जे आपलं जे हँडबुक म्हणण्यापेक्षा जे बुक असेल त्याच्यामध्ये टॉपिक नंतर प्रॉब्लेम्स असतील, 10-12 प्रॉब्लेम्स असतील. मी इथं सॉल्व करून दाखवतो. त्याच्यामधलं जे वाटले मला ते होमवर्क देत जाईल, त्याचे आन्सर तुम्ही द्यायचं. बट त्याच्या खाली डायरेक्ट सोल्युशन दिलेले आहेत, ऑप्शन पण दिले आहेत आणि सोल्युशन पण दिलं आहे. पण जे एक्झरसाईज असेल, एक्झरसाईजच्या प्रॉब्लेम्सच्या खाली फक्त ऑप्शन दिले आहेत आणि बुकच्या एंडमध्ये त्यांचे ॲन्सर असतील. ॲन्सर न बघता आधी प्रॉब्लेमच्या प्रॅक्टिस करायची, ट्राय करायच्या. नाही जमत असेल तरी ट्राय करा. मला विचारा. तुम्हाला जमत नसेल, ऑप्शन मॅच होत नसेल, मग सोल्युशन, मी सोल्युशन पण दिलेलं असेल एकदम शॉर्टमध्ये, ते सोल्युशन बघा आणि त्या सोल्युशनवरनं म्हणजे हिंट असेल, ती सोल्युशन नसेल, ते जस्ट हिंट असेल, त्याच्यावरनं लॉजिक लावून मग प्रॉब्लेम सॉल्व करा. नाही जमला मला सांगायचे, मी तुम्हाला परत सॉल्व करून दाखवेन. एक्झरसाईजची प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःला करायला लागेल. ते माझी वाट नाही पाहिजे की सर सांगतील आणि त्यावेळेस मी करतो. तसं मी सांगणारच आहे की तुम्हाला एक्झरसाईजमधून आज एवढे प्रॉब्लेम ट्राय करायचे आहेत, या टॉपिकवर एवढे प्रॉब्लेम आहेत, मी सांगेल ते सर्व मी सांगणार आहे, त्याच्याबद्दल नो डाऊट. बट तुम्ही स्वतः किती देतात हे इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतः किती इथं, कारण ऑफलाईन राहिलं असताना तर इथं आलेच आहे तुम्ही डायरेक्ट. असं कसं ऑनलाईन मी तुमच्याशी किती कम्युनिकेट करेल, करून मी जास्त नाही करू शकत. जास्त मी दररोज सायंकाळी तुम्हाला होमवर्क आणि क्वेश्चन मार्क टाकेल, याच्याहून जास्त तुम्ही करू शकत नाही. आणि डाऊटसाठी पण तुम्ही स्वतः सांगायचे की सर उद्या ऑनलाईन या, सर रात्री 12 वाजता, मी रात्री 12 वाजता ऑनलाईन येईल. पण ते तुम्हाला सांगू, तुम्ही सांगतच नाही काही, मला मग कळत नाही. ठीक आहे, अजून आपलं काय नाही, डेरिव्हेटिव्ह मॅथमॅटिकल पार्ट चालू, पण ज्यावेळेस फिजिक्स स्टार्ट होईल त्यावेळेस डाऊट येतील, त्यावेळेस कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं. कॉम्प्लिकेटेडपेक्षा ना याच्यापेक्षा इझी सॉल्व करायला जास्त लागत नाही आपल्याला. प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करण्यासाठी खूप मोठे प्रॉब्लेम आहे, खूप सॉल्व करावं लागतं असं काही नाही. बट लॉजिक ते प्रॉब्लेम वाचल्यानंतर, प्रॉब्लेम रीड केल्यानंतर तुम्हाला तो कळतो आहे का नाही, इथून स्टार्ट आहे. आधी कळणार नाही स्टार्टिंगला, नंतर ते हळूहळू कळायला सुरुवात होते. मग ते तुम्हाला तेवढं म्हणजे काय म्हणतात ते तत्पर राहावं लागेल, तुम्हाला विचारावं लागेल, तेवढं डाऊट विचारावे लागतील. आणि मग म्हणतो तुम्हाला इथं येऊन विचारता आलं काहीच हरकत नाही, दर संडेला या, कोण काय हरकत नाही, असं परमिशन नाही शिकवण्याची. बट डाऊट विचारायला तुम्ही इथं येऊ शकतात. वाटलं तुम्हाला की इथं येऊन डायरेक्ट फेस टू फेस विचारू की 10-12 प्रॉब्लेम जेवढे असतील, जे डाऊट असतील एकाच दिवशी 8 दिवसातून आणि सर्व विचारून चालायचे का. अर्ध्या तासाचं काम असतं डाऊट विचारणं, काय एवढं जास्त वेळ लागत नाही, तुम्ही तेही करू शकता. ओके, उद्यापासून आपण स्टार्ट करू इंटिग्रेशन.